हाय, हॅलो मैत्रिणींनो. तर आज मी तुम्हाला ब्लाऊज पिसापासून चौरंग आसन कसे बनवायचे ते सांगणार आहे. तर हे 2 ब्लाऊज पीस घेतलेले आहेत मी कट करून. तर सर्वात आधी पान आकाराचे मी असे पान तयार करून घेतलेले आहेत आणि 2 कलरमध्ये घेतलेले आहेत. 2 ब्लाऊज पीस आहेत. ब्लाऊज पीस हे नवीनच आहेत. नवीनच ब्लाऊज पीस घ्यायचे. असे बरेचसे ब्लाऊज पीस असतात जे आपण यूज करत नाही. तर हे पान आकार जे आहे ते आपण आतून दोन्हीही बरोबर साईड आतून ठेवलेली आहे आणि टीप टाकायची. पान आकारासारखी व्यवस्थित टीप द्यायची. बघू शकता तुम्ही. असेच मी 3ही पान तयार करून घेणार आहे. बरोबर बाजू ही आतून ठेवायची आणि उलटी बाजू दोन्हीकडून वरून ठेवायची आणि अशा प्रकारे पान आपण तयार करून घ्यायचे. हे नवीन ब्लाऊज पीस आहेत. जे 2 असे बरेचसे ब्लाऊज पीस आपल्याकडे असतात सहजासहजी आणि जे की आपण कधी कधी शिवत नाही, यूज करत नाही ह्या ब्लाऊज पीसांचा. असे ब्लाऊज पीस आहेत. चौरंग आसन बनवायला हे नवीनच ब्लाऊज पीस घ्यायचे कधीही, कारण आपण चौरंगावर कधीही नवीनच कपडा टाकतो, जुना कपडा कधी टाकत नाही. त्यामुळे आसन पण आपण नवीनच ब्लाऊज पीसाचे बनवायचे, जे की आपल्याला नको असलेले. जर तुम्ही घालत असेल तर कपडा आणून सुद्धा तुम्ही अशा प्रकारचं चौरंग आसन शिवू शकता. सर्व पानांना मी असं सर्व बाजूंनी कट दिलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि हे पान ज्या साईडला मी टीप टाकली नाही त्या साईडकडनं उलटून घ्यायचं. बघा, मी व्यवस्थित उलटून घेतलेलं आहे पान सर्व बाजूनी. चौरंग आसन हे मी पण पहिल्यांदाच बनवत आहे. तर कसे झाले आहे ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का. काहीतरी नवीन उपयोग केलेला आहे. तर अशा प्रकारे मी 2 कलरमध्ये असे पान बनवून घेतलेले आहेत. बघू शकता तुम्ही. मी सर्व पानं बनवून घेतले. यानंतर पानांना सर्व बाजूंनी लेस लावून घ्यायची. तर पानांना मी सर्व बाजूंनी लेस लावून घेते. व्यवस्थित गोल्डन कलरची लेस आहे. मी गोल्डन कलरची लेस लावते. तुम्हाला जर दुसऱ्या कलरमध्ये आवडत असेल तर ती लावू शकता. अशा प्रकारे पूर्ण आपण सर्व पानांना अशीच लेस लावून घेणार आहोत. मी तुम्हाला एका पानाला दाखवत आहे की कशी लेस लावायची हे. आणि लेसला कधीही डबल टिप टाकायला विसरायचं नाही. असे मी सर्व पानांना लेस लावून घेणार आहे. बघू शकता. आपण सगळे पानं असे व्यवस्थित तयार करून घ्यायचे. अशा प्रकारे हो का. दुसरं पण मी तयार केलं. असे सर्व पान मी तयार करून घेतले आहेत. बघू शकता तुम्ही. हे बघा, सर्व पानं मी तयार करून घेतलेले आहेत. हे आता बाजूला ठेवून घेते. आणि जो ब्लाऊज पीस होता मी तो डबल फोल्ड केला. ब्लाऊज पीस ही तसाच बरोबर साईड दोन्ही आतून टाकायच्या आणि खालून आणि वरून उलटी साईड येऊ द्यायची. आणि 13-13 इंचाची मी लांबी रुंदी घेतलेली आहे. चौकोनच घ्यायचं, चारी बाजूनी सारखाच घ्यायचा आणि सर्व बाजूंनी मी टीप टाकून घेते. बघू शकता. लास्टला थोडासा एक कोपरा पलटी करण्यासाठी सोडून दिला आणि त्याच कोपऱ्यातून आपण हा कपडा पलटी करून घ्यायचा. हे बघा, मी कपडा पलटी केलेला आहे आणि सर्व बाजूनी याला आत घालून स्केल वगैरे जर मी स्केल टाकली, कारण माझ्याकडे दुसरं सध्या काही नव्हतं, आणि पूर्ण कपडा कोने काढून घेतले आणि जी एक साईडला थोडं राहिलं होतं तिकडे ही टीप टाकून घेतली आणि सर्व बाजूंनी मी दाबटीप टाकून घेतलेली आहे. तर असं आपण चौकोनी आसन सर्वात आधी तयार करून घेतलेलं आहे. याला आतमध्ये मी एक छोटासा चौकोनी तयार केलेला आहे आतमध्ये लावण्यासाठी. तर सर्वात आधी 4 फोल्ड करून मार्किंग करून सेंटर काढून घ्यायचं आसनचं. आणि त्यामध्ये मी हे एक छोटंसं येल्लो कलरचं लावलेलं आहे. म्हटलं छान दिसेल, वेगळं काहीतरी. आणि यावरती आपण लेस लावून घेणार आहोत.
पिंक कलरची लेस मी आणलेली आहे आणि ही लेस मी चारी बाजूनी लावून घेणार आहे। ही लेस मी व्यवस्थित लावून घेते, बघू शकता तुम्ही। आणि लेसला डबल टिप टाकायला विसरायचं नाही। अशीच आपण चारी बाजूला लावून घेतली लेस, त्यानंतर कट करायची आणि डबल टिप टाकून घ्यायची। त्यानंतर आपण पान जोडायला घेणार आहोत। यानंतर जे मी पान तयार केले होते ते पान घेते, तुम्हाला दाखवते कसे जोडता येते, बघा तुम्ही। सर्वात आधी जे मी 3 पान घेतले, सर्वात आधी 2 येलो कलरचे जे दुसऱ्या ब्लाऊज पीसाचे आपण बनवले होते ते, आणि त्यानंतर आतमध्ये सेंटरला ब्लाऊज पीसासारख्या कलर आहे ते पान जोडायला घ्यायचं आणि तिन्ही पानांना आपण पिन लावून घ्यायची आणि व्यवस्थित टिप टाकून घ्यायची। पान बाजूला सरकलं नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आणि अशा प्रकारे आपण हे पान जोडून घ्यायचं। बघा मी जोडून घेतलेलं आहे। अशाच प्रकारे मी चारी कोपऱ्याला असेच पान जोडून घेणार आहे। तुम्ही असेच पान जोडून घ्यायचे चारी कोपऱ्यांना आणि याला आपण आता परत लेस लावणार आहोत। तर व्यवस्थित सरळ लेस ठेवून चारी बाजूंनी आपण लेस लावून घ्यायची। खाली जिथे फोल्ड करतो तिथे एक प्लेट टाकायची आणि अशी सरळ लेस लावून घ्यायची। तर अशी ही चारी बाजूंना लेस लावून घ्यायची। बघा व्यवस्थित लेस लावून घ्यायची आणि लेसला डबल टिप टाकायला विसरायचं नाही। तर अशा प्रकारे आपलं चौरंग आसन तयार झालेलं आहे। कसं वाटलंय ते नक्की मला कमेंट करून सांगा। चलो बाय बाय, टेक केअर, थँक्यू।